मीठे बच्चे, मुख में मुहलरा डाल लो, अर्थात अपने शांति स्वधर्म में स्थित हो जाओ, तो माया कुछ भी कर नहीं सकती। प्रश्न, एक शिव बाबा ही भोलानाथ है, दूसरा कोई भी भोलानाथ नहीं हो सकता, क्यों? उत्तर, क्योंकि एक शिव बाबा ही है जिससे अपने लिए कोई भी इच्छा नहीं। वह आकर बच्चों का सेवाधारी बनते हैं, बच्चों को माया की गुलामी से छुड़ाते हैं। हर बच्चे को आप समान मास्टर ज्ञान सागर बनाते हैं, ज्ञान रत्नों से झोली भरते हैं। ऐसा निष्काम सेवाधारी दूसरा कोई भी हो नहीं सकता, इसलिए भोलानाथ एक शिव बाबा को ही कहेंगे। ओम शांति। भक्ति मार्ग में जो होकर गए हैं उनकी महिमा गाते हैं कि ऐसा था। जो यहाँ है उनको कहेंगे कि ऐसे है। शरीर छोड़कर गए तो कहेंगे ऐसा था। जरूर परमात्मा की भी महिमा करते हैं, नहीं तो महिमा क्यों होती? अभी प्रैक्टिकल में है। सब भक्तों का भगवान एक है। भक्तों का रक्षक व भक्तों को सद्गति देने वाला, उनको ही जादूगर कहेंगे। गाया भी जाता है, सर्व का सद्गति दाता। सर्व को सद्गति अभी मिलती है। नंबरवार जो वैरायटी धर्म वाले मनुष्य है, सबको गति सद्गति देते हैं जरूर। तो बाबा म्हणता है कि जो कोई भी होकर जाते हैं उनकी महिमा गाते हैं, जो यहाँ पर है उनके बारे में कहते हैं कि ये ऐसा है। तर तसं परमात्म्याची महिमा आहे दुनियेमध्ये की तो ज्ञानाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, दयेचा सागर आहे. तर तो जरूर होऊन गेलेला आहे, म्हणून तर त्याची महिमा आहे दुनियेमध्ये. आणि आता आपल्याला माहिती आहे की तो आता सध्या आहे, होऊन तर गेलेला आहे, दर 5000 वर्षानंतर येतो, पण आता सध्या तो आलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. तेच आपण दुनियावाल्यांना आता सांगायचंय कि वो भक्तों का रक्षक है, सबका सद्गति दाता है, और सभी भक्तों को सद्गति देना, सभी भक्तों की रक्षा करना, ये उसकी जादूगरी है. तो शिव बाबा जादूगर इस अर्थ से है कि सब जो दुख में पड़े हैं, जो इस माया के जाल में अटक गए हैं, उन सबको आकर एक ही बार में छुड़ा देता है, और ऐसा छुड़ा देता है जो 2500 साल हम उसमें फंसते नहीं है फिर. तो ये भगवान की जादूगरी है, और भगवान आकर फिर सबको सद्गती देता है. गती सद्गती सबको मिळते, म्हणजे सगळ्यांना घेऊन जाणार, आणि मग जो तो ज्याच्या त्याच्या भाग्यानुसार, रेकॉर्डिंगनुसार खाली येणार. तर सद्गती बाबा म्हणतात दुसरे धर्म वालों को भी मिळते. कशा अर्थाने? सद्गती म्हणजे आपण सतयुगामध्ये पोहोचणार, पण त्यांची सद्गती एक गती मिळते म्हणजे ते परमधाम मध्ये जाणार, इथून या दुनियेमधून तो मुक्त होणार. दुसऱ्या धर्मवाल्यांची जे द्वापर नंतर येणार आहे त्यांची सद्गती कशा अर्थाने आहे की ते सुरुवातीला चांगल्या अवस्थेमध्ये राहतील. सुरुवातीला जशी आपली सतयुगामध्ये सतोप्रधान अवस्था आहे तशी परमधाम मधून कोणती आत्मा खाली येईल तर ती सतोप्रधान अवस्थेमध्ये राहील. तर त्या अर्थाने बाबा म्हणतात मी त्यांची पण सद्गती करतो. त्यांची सद्गती, त्यांची सतोप्रधान अवस्था तितकी काळ नाही टिकणार जितकी आपली आहे, पण काही काळासाठी तरी ते चांगल्या स्थितीमध्ये राहतील वरतून खाली आल्यानंतर. कोई पूछे शिव बाबा का रूप क्या है, तो समझाना चाहिए शिव बाबा का रूप ऐसे है जैसे आत्मा का है. जैसा बाप वैसे बच्चे. आत्मा कोई छोटी बड़ी नहीं होती है, न बाप कोई बड़ा है. वह है परम पिता, परम आत्मा. वही हमको समझाते हैं.
उनका नाम ही है भोलानाथ। वह बहुत भोलानाथ है। शिव बाबा को ही भोलानाथ कहेंगे। शंकर का जो पार्ट दिखाया है हम उसे भोलानाथ नहीं कह सकते। शिव बाबा हमारा भोलानाथ है। क्यों? अपने लिए एक कौडी की भी तमन्ना नहीं रखते, काहीच नाही पाहिजे त्याला। संपूर्ण निस्वार्थ भावनेने तो ही सेवा करतोय। कलियुगाला सतयुग बनवायचंय, नरकाला स्वर्ग बनवायचंय, पतितात्म्यांना पावन बनवायचंय आणि सगळं करून सवरून स्वतः 2500 वर्ष परमधाम मध्ये गुपचुप बसायचंय। सुख सारे जो भोगना है, सभी हर प्रकार के सुख का उपभोग लेना है, हमें लेना है। भगवान को उसमें से कुछ नहीं चाहिए। हम अनुभव करेंगे सतयुग में सुख, शांति, प्रेम, आनंद जो सर्वोच्च लेवल की है। संपन्नता, जी प्रॉपर्टी आज जो सर्वात जास्त श्रीमंत आहे दुनियेमध्ये, त्याच्याकडे जी प्रॉपर्टी नाही आज तेवढी प्रॉपर्टी आपल्याकडे सतयुगामध्ये असणार आहे। कोणत्या आधाराने? आपण आता बाबांचे बच्चे बनलोय, निश्चय बुद्धी आहे, बाबांच्या मतावरती चालतोय, बाबा आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतोय आणि आपण बाबांच्या प्रत्येक नियम मर्यादेचं पालन करतोय। त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून, त्याची रिझल्ट म्हणून, त्याचं फळ म्हणून आपण सतयुगामध्ये सर्वश्रेष्ठ लेव्हलला राहणार। आपल्याकडे कशाची कमी नसणार आहे आणि सगळ्या प्रकारचे सुख, सगळ्या प्रकारची शांती, सगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला तिथं प्राप्त होणार आहे। तर हे सगळं आपल्याला मिळणार आहे, बाबांना त्याच्यातलं काही नाहीये। इसलिए वो भोलानाथ है कि कुछ पाना नहीं है, लेकिन हर पल बच्चों के लिए सेवा पर उपस्थित है, निष्काम सेवाधारी है। या दुनियेमध्ये काहीतरी पाहिजे असतं म्हणून कोणीतरी काहीतरी काही करत असतं, काही ना काही प्राप्तीची अपेक्षा असते, काही ना काही इच्छा असते। पण बाबांना तर इतकं काही करणार, इतकं मोठं काही करणार आहे, त्याच्यामधून त्याला काहीच नाही पाहिजे, कसल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये, आपल्याकडून नाही आणि कोणाकडूनच नाही। तर म्हणून आपण भोलानाथ फक्त एका शिवबाबाला म्हणू शकतो। बच्चे निश्चय करते हैं परमपिता परमात्मा ने इस शरीर द्वारा समझाया है। हमें पक्का है कि बाबा ने ब्रह्मा के शरीर द्वारा, फिर दादी के शरीर द्वारा ये सारी बातें समझाई है, बाबा ने समझाई है। शिव बाबा जो भोलानाथ है उसने हमारे कल्याण के लिए ये सारी मुरलियां चलाई है। बाप खुद बैठ समझाते हैं, कहते भी है कि परमात्मा आते हैं, उनका नंदीगण भी है, उन्होंने बैल रख दिया है, जानवर तो नहीं हो सकता। बाबा म्हणताय, कहते हैं दुनिया में परमात्मा आते हैं, मग त्याची सवारी काय दाखवली? नंदीगण। उन्होंने बैल रख दिया है, जानवर तो नहीं हो सकता। बाबा म्हणते जानवर में कैसे मैं आऊंगा, या फिर जानवर मेरा रथ कैसे हो सकता है? ऐसे थोड़ी है कि छलांग लगाकर बैल पर चढ़ते हैं। बाबा म्हणताय, उडी मारून मी बैलावर बसून समजू का तुम्हाला? चित्र आपण तसं विचार केला, चित्र जरी बघितलं तर कसं वाटेल ते, कि भगवान आता है, बैल पर सवारी है, बैल पर चढ़ता है, फिर हमको समझा रहा है, या फिर हमारे कल्याण के लिए आया, किस पर बैठकर? बैल पर बैठकर। तर नंदीगण हे यादगार आहे की गण म्हणजे प्रजा आणि नंदी म्हणजे आनंद, प्रजेला आनंद देणारा। तर अशा त्या रथामध्ये शिवबाबा येतो, परमात्मा येतो आणि आपल्याला त्याच्या ज्ञानाच्या द्वारे आनंद देतो। कहते भी है भागीरथ, भाग्यशाली रथ, परंतु कोई को भी पता नहीं है वह पतित पावन कैसे आते हैं। नरक को स्वर्ग बनाने जरूर आया होगा, तब गाते हैं। त्याची महिमा याच्यामुळेच आहे की तो आला होता। भक्ति भी पहले पहले शिव बाबा की करेंगे, नंबरवार वास्तव में सच्ची महिमा उनकी ही है। अब तो कुत्ते बिल्ली आदि सबकी महिमा करते रहते हैं, नंदीगण बनाते हैं, बैल को लेकर घूमते हैं। अब यह शिव बाबा इस नंदीगण में आकर तुमको ज्ञान सुना रहे हैं। खरं काय की ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन
त्या शरीरूपी रथाचा वापर करून बाबा आपल्याला ज्ञान ऐकवतोय. ज्ञान दूध दे रहे हैं. ये ज्ञान का दूध बाबा हमें पिलाता है. मुरली ज्ञान का दूध है और इस दूध से हमारे में ताकत आती है. उनकी महिमा कितनी है. भोलानाथ भगवान है सबकी झोली भरने वाला. भोलानाथ भगवान है सबकी झोली भरने वाला. हम बाबा के बने हैं. बाबा हमारा भोलानाथ है. निस्वार्थ भावना से हमारी सेवा में उपस्थित है. अब हमें अपनी झोली भर लेनी है. भाग्य की झोली है वो भर लेनी है. फट गई थी, भाग्य बचा ही नहीं था, उसमें बह गया था सारा भाग्य. अब उस झोली में हमें फिर से भाग्य अपना भर लेना है. बाबा वो झोली भरने के लिए ही आया है. शंकर के पास जाते हैं क्योंकि शिव और शंकर को मिला दिया है. मग शंकराला शिव समजतात, शंकरालाच महादेव समजतात. लेकिन महादेव भोलानाथ तो एक शिव बाबा है. शंकर का पार्ट अपना अलग है, वो तपस्या का हमारा प्रतीक है. बाकी शिव और शंकर को उन्होंने मिला दिया. शंकर तपस्येचं प्रतीक आणि त्या तपस्येचा परिणाम म्हणून विनाश झाला आणि ते एकाच टायमिंगवर सगळं झालेलं आहे. म्हणून त्यांनी भक्ती मार्गामध्ये शंकर आणि शिवाला एकत्र करून टाकलं. त्यांनी म्हणजे आपणच जास्त हुशार होतो द्वापरयुगामध्ये, आपणच ते एकत्रीकरण केलेलं आहे. शिव आणि शंकराला एकत्र दाखवलं गेलं आपल्याद्वारेच आणि म्हणून हे दुनियावाले तसं करायला लागले. पण सत्य काय ते बाबा आपल्याला पुन्हा क्लिअर करतो येऊन. समझते हैं कि शिव शंकर का रूप है. पूजा करने वाले कुछ भी ऑक्यूपेशन को नहीं जानते क्योंकि पहले पहले जो पुजारी बना है उनको ही कुछ पता नहीं था. ज्याने पहिले पूजा स्टार्ट केली, बाबा म्हणतात त्यालाच माहिती नव्हतं कोणाचा काय पार्ट आहे, कोणाचा कसा पार्ट आहे. अंदाज लावून तो प्रारंभ झाला भक्ती मार्गाचा. तो पहले पहले पूजा स्टार्ट किसने की? ब्रह्मा बाबा ने. राजा विक्रमादित्य के रूप में 21वें उनके जन्म में, जे ओरिजिनल 21वा, आपला त्या अर्थाने 21वा जन्म तर आपला संगम युगातला आहे. पण त्या 20 जन्मानंतर द्वापर मधला त्यांचा जो जन्म होता त्या जन्मामध्ये त्यांनी राजा विक्रमादित्याच्या रूपामध्ये भक्ती स्टार्ट केली. तर बाबा म्हणतात त्यालाही काही माहिती नव्हतं. म्हणून मग खालच्यांना कसं समजणार? ज्यांनी भक्ती पूजा स्टार्ट केली त्यालाच कोणाविषयीचं काही क्लिअर माहिती नव्हतं. शिव कधी, शंकर कोण आहे हे काही माहिती नव्हतं. अंदाजाने भक्ती सुरू झाली आणि आपण पण त्याच्यामध्ये सामील झालो. तो इनको कहेंगे आप ही पूज्य देवी देवता, आप ही पुजारी. अभी तुम समझते हो हम ही पूज्य देवी देवता थे, हम ही पुजारी बनते हैं. सत्य तो एक बाप ही है जो सच्ची कथा सुनाकर हमको विजयी बनाते हैं. सब बातें अच्छी रीति समझाते हैं. तुम मास्टर नॉलेजफुल बनते जाते हो. जब से नॉलेज सुनना शुरू किया है, इनकी सब मुरलियां रखे तो सारा मकान ही भर जाए. कितने कागज खलास करते होंगे और फिर खलास करते रहेंगे. मुरली बच्चों के पास जरूर जाएगी, बहुत कॉपियां निकलेगी. तर सुरुवातीला तर किती जणांच्या समोर मुरली चालायची? ही 50 जण, 100 जण त्यांच्या समोर मुरली चालायची. त्यांनीच ऐकलेली मुरली. मग 8 दिवसानंतर जिथं जिथं त्यावेळेला 5-10 हजार बाई बहिणी होते भारतामध्ये, त्यांच्यापर्यंत 8 दिवसानंतर मुरली पोहोचवली जायची पोस्टानी वगैरे. आणि ती पण मुरली कशी लिहिली जायची. पहिले बाबा सांगताय आणि मुरली लिहिली जायची. त्यानंतर टायपिंग आली, नंतर मग प्रिंटर आले, नंतर मग ऑडिओ झाले, व्हिडिओ झाले आणि बाबांनी सांगितलं सगळ्यांपर्यंत ही मुरली जाईल. आणि आज इतकी सुविधा झालेली आहे की जी मुरली मधुबनला चालते तीच सगळीकडे चालते. सगळ्या देशामध्ये तीच मुरली चालते. पहिले ते 8 दिवसानंतर भेटायची. तो बाबा ने उसी समय कहा था कि ये इस पर सबका हक है, मुरली पर सबका अधिकार है, सबको मुरली मिलनी चाहिए. और उस हिसाब से साइंस वालों ने भी साधन बनाकर दिए हैं, तो हमारे पास वो मुरली पहुंच जाती है. बच्चे जानते हैं माया के तूफान तो बहुत आते हैं. मोहलरा मुख में पड़ा हुआ हो तो माया कुछ नहीं कर सकती है. मोहलरा मुख में पड़ा हुआ हो म्हणजे जसं तोंडात आपण काही टाकलेले तर आपण बोलणार नाही, मग शांत राहू. तर तसं मन बुद्धीमध्ये पण बाबांचं ज्ञान असेल, बाबांच्या विषयीचं चिंतन चाललेलं असेल तर कोणत्याही प्रकारे माया येऊ द्या,
माया आपल्यावरती राज्य करू शकणार नाही, आपल्याला हरवू शकणार नाही. माया कुछ नहीं कर सकती है फिर. तर एकतर जेव्हा काही बोलणं आवश्यक नाहीये, जेव्हा आपल्याला प्रत्युत्तर देणं आवश्यक नाहीये, त्यावेळेला शांत राहून घ्यायचं. जसं काही तोंडात आपण काहीतरी टाकलेलंच आहे, बोलता येत नाही आपल्याला. आणि तसंच त्याच प्रकारे ज्यावेळेला काही मायेचं काही आलेलं आहे, ज्यावेळेला थोडासा मायेचा प्रभाव वाटतोय, त्यावेळेला ज्ञान जागृत करायचं आपल्यामधलं, बुद्धीमधलं ज्ञान जागृत करायचंय. मग माया आपल्याला काही नाही करू शकणार, माया हरवू नहीं शकणार. बाबा को याद करना बहुत सहज है. हम आत्मा है, आत्मा कहती है मेरा स्वधर्म है शांत. हम सब परदेशी है, इस माया के देश में आते हैं. एक गीत है ना, ओ दूर देश के रहने वाले, सब आत्माएं दूर देश की रहने वाली है. तुम अब जान गए हो बरोबर हम परदेश में हैं. बहुत दूर देश से आते हैं जिसको निराकारी दुनिया कहा जाता है. दुनिया में तो बहुत होंगे ना, तुम जानते हो हम सब परदेशी है. हम सब परदेशी, सिर्फ राजपूत ही परदेशी नहीं है, हम सब आत्माएं परदेशी है. हमारा धाम परम धाम है. हम आत्माएं वहां से यहाँ पर आए हैं पार्ट बजाने के लिए, लेकिन हम दूर देश के रहने वाले हैं. ये पराया देश है, ये रावण का देश है. सतयुग को भले ही हम कहेंगे हमारा देश है, हमारी दुनिया है, हमारे बाबा ने बना कर दी है, लेकिन ये इस दुनिया में जहां पर हम अभी रह रहे हैं वो तो हमारे लिए परदेश है, पराया देश है, रावण का देश है. यहाँ पर रावण का साम्राज्य है, यहाँ पर हम रह रहे हैं. तो हमें ये बुद्धि में रखना है कि हम परदेशी है, हम उस देश के रहने वाले हैं और उस देश में हमें वापस लौटना है. हम आत्मा है, परमात्मा की संतान है और परम धाम की रहने वाली है. वहां उस देश में हमें वापस चलना है. सिर्फ उसके पहले हमें तैयारी करनी है, तैयार होकर वापस जाना है, पहले जैसा बनकर वापस जाना है. भक्ति मार्ग में भक्त भगवान को याद करते हैं. भक्त चाहते हैं कि भगवान आए, तो आकर क्या करे. तुम बच्चों को पता है कि बाबा परमधाम से आते हैं. कहते हैं मुझे कलयुगी पतित दुनिया से स्वर्ग पावन दुनिया बनाना है. तुमको कोई मनुष्य नहीं पढ़ाते हैं. मनुष्य न अपनी सद्गति कर सकते हैं, न औरों को दे सकते हैं. हमको पढ़ाने वाला परमपिता परमात्मा है जो सद्गति का ज्ञान दे रहे हैं. बच्चे जानते हैं हमको बाबा मिला है. बाबा से हम रत्नों की झोली भर रहे हैं. शास्त्रों के ज्ञान को रत्न नहीं कहा जाता, यह है ज्ञान रत्न. एक एक रत्न लाखों रुपये का है. एक एक रत्न हे ज्ञानाचा पॉइंट, मुरलीतला एक एक पॉइंट. बाबा म्हणताय जर त्याची किंमत लावाल तुम्ही पुढच्या दृष्टिकोनातून, ते कशामध्ये परिवर्तन होणार आहे त्या दृष्टिकोनातून जर किंमत लावली मुरलीतल्या पॉइंटची, एका एका पॉइंटची किंमत लाखो रुपये. जर त्या पॉइंटला तुम्ही धारण केलं तर त्याचे रिझल्ट म्हणून, त्याचं फळ म्हणून सत्युगामध्ये तुम्हाला जी प्राप्ती होणार आहे, त्या हिशोबाने बाबा म्हणतात इथल्या एका पॉइंटची किंमत लाखो रुपये. आणि जे तुम्ही शास्त्रामध्ये भक्ती मार्गामध्ये ऐकत आले ते तुमच्या सोबत येणार नाहीये. त्याच्यामुळे कुठली आत्म्यामध्ये रेकॉर्डिंग नाही होत, सद्गती नाही होत, पापापासून आपण मुक्त नाही होत, देवतासारखे नाही बनत, ती धारणा नहीं होत आपल्यामध्ये. म्हणून बाबा म्हणते शास्त्रों के ज्ञान को रत्न नहीं कहा जाता. मुरली में जो पॉइंट्स हमें मिलती है वो ज्ञान रत्न है, और ये ज्ञान रत्नों की कीमत अगर लगानी ही है तो एक पॉइंट की कीमत लाखों रुपए. बाबा कहते हैं तुम जन्म जन्मांतर मुझे पुकारते हो, मैं एक ही बार आता हूँ. तुमने बहुत पुकारा, मैं गुलाम तेरा. बाप आकर गुलाम पने से छुड़ाते हैं. तुम माया के गुलाम बन पड़े हो, बाप आकर उनसे लिबरेट करते हैं. बाबा म्हणतात विकारांचे गुलाम झाले होते आणि त्यांच्यापासून मी तुम्हाला मुक्त करण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गुलामपणापासून मी सोडवतो आणि स्वराज्य अधिकारी, विश्वराज्य अधिकारी तुम्हाला बनवण्यासाठी आलेलो आहे. तुम जानते हो हमने बहुत भक्ति की है, अब भक्ति का फल देने बाप आए हैं. अब भक्ति का पार्ट पूरा हुआ. बाबा म्हणते आता तुम्हाला माहित झालंय की तुम्ही खूप जास्त भक्ती केलेली. असं नाही की तुम्ही भक्तांना नाव ठेवत बसायचं, तुम्ही भक्ती केलेली आहे आणि तुम्ही खूप जास्त भक्ती केलेली आणि भावनेने केलेली. या जन्मामध्ये आणि मागच्या 63 जन्मामध्ये खूप जास्त भक्ती केलेली आहे. तर आता आपल्याला त्याचं फळ मिळतंय.
हे ज्ञानरत्न आपल्याला मिळत आहे, हे आपल्या भक्तीचं फळ आहे. आता बाबा म्हणतात तुमचा भक्तीचा पाठ पूर्ण झाला, आता रिवास नाही जायचं, आता भक्ती मार्गामध्ये नाही, आपण आता पुढे आलेलो आहे. त्याचंच फळ आपल्याला जे 63 जन्म जी भक्ती केली त्याचंच फळ आपल्याला प्राप्त झालेलं आहे. यह विनाश तो होना ही है, कितनी बड़ी सृष्टि है तुम जानते हो. अमेरिका आदि तरफ तो सुख का पंप है, क्रिश्चियन पिछाड़ी वाले हैं ना, उनके सुख का पार्ट अभी है. कितनी हिम्मत रखते हैं, स्टार्स पर चंद्रमा पर जाएंगे, सूर्य तरफ नहीं जाते, समझते हैं वह जला देगा, कोशिश करते हैं चंद्रमा में स्टार्स में जमीन ले लेवे. हे आता त्यांची प्लॉटिंग सुरू झालेली, पण बाबांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की उनकी ये कोशिश रहती है की आपण चंद्रावर जाऊन जमीन घ्यायची. आणि आता इथं जमिनी राहिलेले नाही शिल्लक, तर आता त्यांचे ते विचार चाललेले की त्या चंद्रावर जाऊन जमीन घ्यायची. पण बाबांनी सांगितलेले वो सोचते रह जाएंगे और इधर विनाश हो जाएगा, ते होणं नाहीये. सूर्यवंशी चंद्रवंशी नाम सुना है तो समझते हैं शायद वहां कोई दुनिया है. सूर्यवंशी चंद्रवंशी नाव चालत आलेलं आहे, तर बाबा म्हणताय की असं समजतात की मग सूर्यावर चंद्रावर कोणती दुनिया, म्हणून वरती त्यांचा शोध चालू असतो. पण दुनिया दुसरीकडे कुठेच नाहीये, या धरतीवरती सगळा प्रोग्राम आहे. जापानी लोग अपने को सूर्यवंशी कहलाते, कोई क्या कहलाते. अब तुम जानते, भारत बरोबर सूर्यवंशी चंद्रवंशी था. भारत सूर्यवंशी चंद्रवंशी था. सतयुग में जब हम हैं तब हम सूर्यवंशी है, फिर कला कम हो जाती है तो त्रेता में चंद्रवंशी है. ये भारत की बात है. इन जैसा ऊंच खंड कोई हो नहीं सकता. भारतासारखा श्रेष्ठ खंड कोणताच नहीं है. यह ड्रामा बना बनाया है, इसमें बदली सदली होने की बात नहीं है, यह तो समझने की बात होती है. ड्रामा फिक्स है, बाबा त्याच्यामध्ये कुठलाही बदल कधीही होऊ शकत नाही. बच्चे जब शांत में बैठते हैं तो हमेशा स्वधर्म में बैठना है, बाप को याद करना है. जब हम शांत में बैठते हैं तो जो एकदम शांत आहे, म्हणजे डोकं रिकामं आहे, तर दुनियामध्ये म्हणतात रिकामं डोकं भूताचा कारखाना. वेगवेगळ्या प्रकारचे व्यर्थ विकारांचे विचार, टेन्शनचे विचार, दुःखाचे विचार, कोण काय बोललं होतं, आज काय बोललं होता, महिन्यापूर्वी काय बोलला होता, त्यांनी काय केलं, यांनी काय केलं, सगळं चालू होऊन जातं. शांत झालं, काहीच काम नाहीये त्यावेळेला ते सगळे प्रोग्राम मध्ये जे भरून ठेवलेले ते सगळे चालू होऊन जातात, सगळे चॅनल चालू होऊन जातात. तर बाबा म्हणतात त्यावेळेला काय करा, जब शांत में बैठते हो तो हमेशा स्वधर्म में बैठना है, बाप को याद करना है. बिलकुल त्यावेळेला ते सगळे प्रोग्राम बंद करून ठेवायचे. शांतता मिळालेली आपल्याला, काही काम नाहीये, खूप मोठं भाग्य आहे. आपल्याला 5 मिनिटं जरी शांतता मिळाली की काहीच करायचं नाही आता 5 मिनिटं, त्या 5 मिनिटांमध्ये आपण फार मोठं भाग्य बनवून घेऊ शकतो आपलं. आणि त्याच वेळेला जर व्यर्थ चालवलं 5 मिनिट, तर त्या 5 मिनिटाचे किती तास आणि किती दिवस आणि किती महिने खराब होऊ शकतात सांगता येत नाही. कारण एखादा विचार असा येतो जो मग चिपकूनच राहतो आपल्याला. तेवढ्यात तर बाबा म्हणताय त्यावेळेला तुम्ही काय करा, स्वधर्मामध्ये बसा, बाप को याद करना है. शांति के लिए कोई जंगल में नहीं जाना पड़ता है, कोई भी आए तुम समझा सकते हो कि शांति तो गले का हार है, तुम ढूंढते कहाँ हो, आत्मा कहती है मेरा स्वधर्म शांत. तर मनाचे सगळे विचार शांत करून टाकायचे. त्यावेळेला स्वतःला आत्मा बघून समजून त्या स्थितीमध्ये स्थित होऊन बाबांची आठवण करायची खूप प्रेमाने. त्याच्यासारखा आनंद कशामध्येच नाहीये. दुनिया आणि दुनियेतल्या गोष्टी आपण आठवू तर त्याच्यामध्ये दुःखच प्राप्त होणार. कोणाला 1% प्राप्त होईल, कोणाला 10%, कोणाला 50%, कोणाला कोणत्या गोष्टीमुळे 100% दुःख प्राप्त होईल. पण बाबांच्या आठवणीमध्ये आनंदच आनंद आहे. तर बिलकुल उदासी निराशा, शांत बसलेले उदासी निराशा चेहऱ्यावरती नसलीच पाहिजे. एकदम हर्षितमुख चेहरा पाहिजे आपला, कि क्या मिल रहा है मुझे. और 1 मिनट भी शांत में बैठ जाए और बाबा से कनेक्शन जुड़ जाए तो वो 1 मिनट हमारा सारा दिन अच्छा कर देगा. म्हणून त्या ज्या शांततेची जी वेळ मिळते आपल्याला त्याचा खूप सुंदर उपयोग करायचा आपल्याला. त्यावेळेला लोक उदास होऊन जातात, निराश होऊन जातात, काहीच नाहीये. तर मग वेगवेगळे विचार येतात आणि ते सगळं चेहऱ्यावर दिसतं. ते काय टेन्शन आहे, काय ओझं घेऊन बसलेले डोक्यावरती. तो बाबा कहते ऐसे नहीं बैठ जाना, शांत में बैठो और शांति के सागर को याद करो. अपने पुराने जो सतयुग का जो जीवन है अपना उसको याद करो, जो अपने ओरिजिनल
स्वभाव संस्कार हे खऱ्या अर्थाने जुनं जे आहे आपलं, त्याची आठवण करा की आपण कसे होतो पहिले, ती आठवण करा, त्या स्थितीमध्ये स्थित व्हा आणि दुसऱ्यांना पण तेच समजवा कि शांति के लिए तुम्हें कहीं बाहर जाने की जरूरत नहीं है, शांत होकर बैठ जाओ, अपना स्वधर्म ही शांति है और शांति का सागर सबका परमपिता परमात्मा है, उससे जुड़ जाओ, शांती मिल जाएगी. आणि जेव्हा शांती येते जीवनामध्ये तेव्हा सगळे सुख ऑटोमॅटिक येतं. शांत चित्त अवस्था आपल्याला मध्ये बनवायची फक्त, आणि त्या शांतीमध्ये सगळं येऊन जाईल. अच्छा, मीठे मीठे सिके लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, अपने शांत स्वधर्म में स्थित रहना है. माया से बचने के लिए मुख में मुहलरा डाल लेना है. पुरानी दुनिया से बेहद का वैराग्य रखना है. विनाश के पहले अपना सब कुछ सफल कर लेना है. पुरानी दुनिया से बेहद का वैराग्य. बाबा हमें यही संन्यास सिखाते हैं की सारी दुनिया खत्म होने वाली आहे, तर त्याच्यामध्ये काय अटकायचं. आणि आपल्याकडे जे काही आहे, तन मन धन समय श्वास संकल्प, सगळं ईश्वरीय सेवेमध्ये लावायचे, सफल करून घ्यायचे, आपल्यासाठी पुढचं भविष्य त्यातून बनवून घ्यायचं. विनाश के पहले. जब विनाश स्टार्ट हो जाएगा, अभी विनाश की रिहर्सल चल रही है, रियल विनाश स्टार्ट हो जाएगा तो हम कुछ सफल नहीं कर पाएंगे. सफल करना है अभी ही करना है, अभी कर सकते हैं. वरदान है, अपनी हिम्मत के आधार पर उमंग उत्साह के पंखों से उड़ने वाले श्रेष्ठ तकदीरवान भव. कभी कुछ भी हो, लेकिन अपनी हिम्मत नहीं छोड़ना. हिम्मत नाही हरलो आपण तर कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकू. हिम्मत नाही ठेवली काहीच बिलकुलच, तर छोटं संकट पण खूप मोठं होऊन जाईल. हिम्मत हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे आणि इथून पुढे हिमतीची खूप आवश्यकता आहे. दिवस जसे येणार आहे आता पुढे चालून, हिमतीची खूप आवश्यकता आहे, धैर्यता खूप आवश्यक है. और जिसका सर्वशक्तिवान बाबा से कनेक्शन है वो कभी हिम्मत हार ही नहीं सकता, क्योंकि सर्वशक्तिवान की शक्तियां उसके साथ है, तो उसे किस बात का डर. दूसरों की कमजोरी को देखकर स्वयं दिल शिकस्त नहीं होना. मग अजून त्याच्यामध्ये पुरुषार्थामध्ये काय प्रॉब्लेम येतो की एखादा कमजोर झालेला आहे, पुरुषार्थामध्ये ढिल्ला झालेला आहे, तर त्याला बघून स्वतः पण कमजोर होऊन जातात की यांचं असं झालं, माझ्याकडून पण होणार नाही. हर एक का अपना अपना पार्ट है, हर एक का अपना अपना भाग्य है. किसी को देखकर हमें अपनी हिम्मत को कम नहीं करना कि ये नहीं कर सकते तो मैं भी नहीं कर सकता. कोणी कोणी 20 वर्ष 25 वर्षाचा बच्चा आहे, त्याच्याकडून पण चूक झालेली बघतो आपण, तर असं वाटतं की यांच्याकडून पण नाही झालं तर माझ्याकडून काय होणार आहे. पण बाबा म्हणतात की हर एक का अपना अपना पार्ट है. अगर कोई बहुत पुराना है और गलतियां करता है तो तुम्हें चांस दे रहा है, तुम आगे बढ़ जाओ, तुम आगे बढ़ जाओ, वो उसको पीछे जाना है. तर दुसऱ्याला बघून उलट आपल्यामध्ये अजून जोश यायला पाहिजे की आपल्याला चांस मिळतोय हा. तो पता नहीं हमारा तो ऐसा नहीं होगा, ऐसा संकल्प कभी नहीं करना, क्योंकि ऐसा नहीं होगा. अगर ये ऐसा संकल्प, नेगेटिव संकल्प अपने लिए लाया है हमने अपने मन में, तो फिर वैसा ही होगा, क्योंकि हमारे संकल्प में बहुत ताकत है. ब्राह्मणों के संकल्प में बहुत ताकत है, और जो संकल्प हम करते हैं, ड्रामा हमें कहता है तथास्तु, और वैसे ही हो जाता है. म्हणून कधीच आपल्याविषयी किंवा कोणाविषयी आपण निगेटिव्ह संकल्प मनामध्ये नहीं आणायचे. तकदीरवान आत्माएं कभी किसी भी प्रभाव व आकर्षण में नीचे नहीं आती, वे सदा उमंग उत्साह में उड़ने के कारण सेफ रहती है. आपला उमंग उत्साह कधीच कमी नहीं होऊ द्यायचा, तरच आपण या मार्गावरती चालू शकतो, नहीं तो ढिल्ले पडून जाऊ आपण. जो पीछे की बातें, कमजोरी की बातें सोचते हैं, पीछे देखते हैं, पीछे देखना अर्थात रावण का आना. तो हमें आगे देखना है, बाबा की तरफ देखना है, बाबा की उंगली पकड़कर चलना है, मागे वळून आता बघायचं नाहीये. स्लोगन है, हर एक की राय को सम्मान देना ही सम्मान लेना है. सम्मान देने वाले अपमान नहीं कर सकते. अच्छा, ओम शांति.